बाबासाहेबांना मांडावी लागली, ती मांडली. कारण हा जो समाज आहे, मार्क्सवाद म्हणतो वर्ग संघर्ष अटळ आहे, वर्ग निर्मिती वर्ग संघर्ष अटळ आहे. आणि या वर्ग संघर्षातूनच कामगारांची हुकुमशाही येईल आणि या कामगारांच्या हुकुमशाहीतून राज्य व्यवस्था नष्ट होईल. आणि मग राज्य व्यवस्था जर नष्ट झाली तर मागणी आणि अशा पद्धतीच्या काही मागण्या येणारच नाही आणि अशा पद्धतीचा समाज चालेल. जगाच्या इतिहासामध्ये असं घडलेलं नाही. शासन व्यवस्था नाही, समाज आहे असं घडलेलं नाही. इतिहासामध्ये घडलेलं नाही, आजही घडलेलं नाही, पुढे घडणार नाही. ही एक आहे, एक कन्सेप्ट आहे. शासन व्यवस्था ही मानवी समाजाला असलीच पाहिजे. कारण मानव समाज हा जिवंत प्राणी आहे, त्याच्यावर डोका आहे, त्याच्यावर मेंदू आहे, तो विचार करत असतो. एक माणूस जसा विचार करतो तसा दुसरा माणूस विचार करत नाही. व्यक्तित्व प्रकृती असतात, त्याच्या इच्छाकांक्षा वेगवेगळ्या असतात. अशा सर्व समाजाला एकत्रित जर राहायचं असेल तर कुठली ना कुठली तरी त्याच्यावर नियंत्रण लागवणारी अशा पद्धतीची व्यवस्था या समाज व्यवस्थेनं सातत्यानं जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या व्यवस्थेला तुम्ही काही नाव द्या, मग धर्मव्यवस्था म्हणा, राजशाही म्हणा, कुठल्याही पद्धतीची ती म्हणा, किंवा संघटनात्मक अशा पद्धतीचे म्हणा, किंवा बुद्धाच्या काळातल्या लिच्छवी लोकशाही व्यवस्थेचं म्हणा, परंतु त्या ठिकाणी तशा पद्धतीची शासन व्यवस्था होती आणि म्हणून समाजाचं चलनवलन हे चालत होतं. परंतु या व्यवस्थेमध्ये, मार्क्सच्या व्यवस्थेमध्ये टोक इथं येतं की शेवटचा टप्पा या टप्प्यावर आपण पोहोचलो पाहिजे की त्या ठिकाणी राज्य व्यवस्थाच असणार नाही. मग अशा पद्धतीचा समाज व्यवस्थेची कल्पना आपण करू शकतो का? निश्चितपणे आपल्याला ते शक्य नाही, होणारही नाही, व्यवहारामध्ये होणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब जमिनीवर उभा राहून आपला विचार मांडत असतात. मगाशी आपल्या त्या विचारवंतांचं एक उदाहरण त्यांनी दिलं, ते आनंद तेल तुंबडे, मार्क्सवादाचे विचाराचे ते भाष्यकार, मार्क्सवादाच्या विचाराचे भाष्यकार आणि समर्थक आहे. परंतु हा माणूस कधीही जमिनीवर उतरलेला नाही. या माणसाला 4 भिंतीच्या घरात न राहता सगळं आयुष्य पंचतारांकित एअर कंडिशन मध्ये तो स्वतःचं आयुष्य घालवत असतो. प्रवास करायचा असेल तर विमानानं तो प्रवास करतो. अशा माणसानं गरिबाविषयी बोलणं, अशा माणसानं कामगाराविषयी बोलणं आणि कामगारांना मार्क्सवाद आवश्यक आहे असं म्हणणं ही एक विनोद आहे. हा एक विनोद आहे. कुठलाही विचार मांडत असताना ज्यांच्या संबंधात तुम्हाला विचार मांडायचा असतो ते ज्या ठिकाणी उभे आहेत त्याच ठिकाणी तुम्ही, त्याच भूमीवर तुम्ही उभे राहून तशा पद्धतीने विचार मांडले तर ते समाजाला उपकारक ठरतात, ते वास्तवाद असतात, त्याच्यामध्ये काहीतरी जिवंतपणा असतो. बाबासाहेबांनी कधी भूमी सुटलेली नाही एखादा विचार मांडत असताना. आपल्या समाजाचं वास्तव कधी, भारतीय समाजाचं वास्तव बाजूला ठेवून बाबासाहेबांनी आपल्या एकूण अशा पद्धतीची जर बाबासाहेबांची चळवळ तुम्ही बघितली, 1919 पासून साऊथ बोरो कमिशन पासून ते 1950 पर्यंत घटनाविहीनपर्यंत जर या बाबासाहेबांच्या चळवळीचा आढावा तुम्ही घेतला, बाबासाहेबांच्या विचाराचा तुम्ही आढावा घेतला, तर विचार मांडत असताना समोर त्यांना जी वास्तव परिस्थिती आहे ती त्यांनी कधी डोळ्याच्या समोर हलवलेली नाही, तिच्याकडे कधी दुर्लक्ष केलेलं नाही. कारण की वास्तव आहे. हे वास्तव लक्षात घेऊन आपण विचार मांडला पाहिजे आणि त्या पद्धतीने या समाजामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. समाजाला त्या पद्धतीने दिशा देण्याचं आपण काम करायला पाहिजे. तरच त्या समाजाचा उत्कर्ष होतो, त्या समाजाला काहीतरी नवीन अशा पद्धतीची दिशा. बाबासाहेबांची समाजवादाची संकल्पना ही मनुष्य निर्माणाची आहे. बाबासाहेबांची समाजवादी संकल्पना ही मनुष्य निर्माण करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित आहे. कारण या भारतातल्या माणसाला मनुष्य म्हणून निर्माण करणं हे गरजेचं आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी एकूण अशा पद्धतीचा विचार धारा बाबासाहेबांनी एकूण आपलं तत्वज्ञान या ठिकाणी खर्च घातलेला आहे. म्हणून या ठिकाणी आपण विचार करत असताना जी काही वेळेला आपले डोळे बंद करतो आपण
पुढचं काही बघत नाही आणि न बघता काही वेळेला विचार मागत असतो. असा विचार हा प्रॅक्टिकली उपयोगात आणता येत नाही. डोळसपणे पुढे पाहिलं पाहिजे, काय अवस्था आहे, काय चित्र आहे, आणि मग त्यावर तशा पद्धतीचं भाष्य करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायला पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी जे या ठिकाणी भारतामध्ये समाजवादाची संकल्पना मांडत असताना भारतीय समाज त्यांच्या डोळ्यासमोर आहे, इथली जाती व्यवस्था डोळ्यासमोर आहे, इथली अस्पृश्यता डोळ्यासमोर आहे, इथली जे गरिबीला दारिद्र्याला मुख्य कारण काय आहे या देशामधलं, त्याला जबाबदार कोण आहे. या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जी गरिबी आहे, ती दारिद्र्य आहे, याला मुख्य कारण हे जातीयता आहे. हे जे घडलंय, हे भारतामध्ये जे चित्र निर्माण झालेलं आहे, समाज व्यवस्था निर्माण झालेली आहे, या समाज व्यवस्थेच्या मूळ कारण इथल्या या भारतातली जाती व्यवस्था आहे. गरिबीला कारण जाती व्यवस्था आहे, दारिद्र्याला कारण जाती व्यवस्था आहे, प्रतिष्ठेच्या उच्च निश्चितेला देखील जाती व्यवस्था कारणीभूत आहे. आणि मग हे जर माणसाला हे जर करायचं असेल तर या जाती व्यवस्थेवर अगोदर आघात करायला पाहिजे. तुम्ही साम्यवाद बोलणार आणि घरामधलं उच्च स्थान मात्र सोडणार नाही, असं होत नसतं. असा विचार प्रॅक्टिकल मध्ये व्यवहारामध्ये येत नाही. स्वतःचा उच्चपण, स्वतःचा वर्णवर्चस्ववाद हा या देशामधलं कम्युनिझम जो ज्यांनी स्वीकारला त्यांनी जाती व्यवस्थेनं दिलेला मान सन्मान त्यांनी सोडलेला नाही. उच्चवर्णीय म्हणूनच ते गेले. बाह्यांगाने समाजवाद, बाह्यांगाने मार्क्सवाद स्वीकारला, साम्यवाद स्वीकारला, परंतु अंतरंगामध्ये मात्र साम्यवाद त्यांनी स्वीकारला नाही. या जाती व्यवस्थेमध्ये त्यांना जे स्थान दिलेलं होतं ते स्थान त्यांनी त्या स्थानाचा कधीही त्याग केलेला नाही. आढावा घ्या भारतातल्या सर्व कम्युनिस्ट पुढाऱ्यांचा. कोण कनिष्ठ जातीचा पुढारी यामध्ये आहे, कारण हा समाजातली व्यवहारी आहे. आज जगामध्ये चलतोलानं कोणता आहे. चला, रशियन क्रांती, राजक्रांती झाली, मार्क्सवादाला थोडेसे प्रतिष्ठा प्राप्त झाली. चला, मग हा विचार प्रतिष्ठेचा झालेला आहे म्हटल्यानंतर इथल्या व्यवहारवादी समाजाने तो विचार स्वीकारला, कारण तिथं त्यांचं वर्चस्व, त्यांचं जे वर्चस्ववादी दृष्टिकोन आहे, वर्चस्ववादी त्यांचं वागणं आहे, ते स्वाभाविक राहील म्हणून अगोदर मोठ्या संख्येने हे कम्युनिस्ट झाले. केरळमध्ये अतिउच्च अशा पद्धतीचा जो ब्राह्मण, नमुद्री ब्राह्मण म्हणतात, तो कम्युनिस्ट. त्यांनी कधीही स्वतःचं वर्चस्वाद, कधीही त्यांनी सामाजिक प्रतिष्ठा किंवा समाजातलं जाती व्यवस्थेने दिलेलं उच्च स्थान हे कधीही सोडून दिलेलं नाही. परंतु जागतिक स्तरावर त्याला मान्यता मिळाली म्हटल्यानंतर आम्हाला या ठिकाणी मान्यता मिळाली म्हणून त्या ठिकाणी जायचं. विचाराचं संगोपन आणि विचाराचा प्रचार आणि प्रसार जर करायचा असेल तर त्या विचाराप्रमाणे आपण देखील वागणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आपलं आचरण वेगळं आणि विचार वेगळं जर असेल तर मानवी समाजावर त्याचा परिणाम होत नाही, प्रभाव पडत नाही. मग समाजामध्ये तुम्हाला जे परिवर्तन घडवायचं आहे, बदल घडवायचा आहे, तुम्ही वैयक्तिक जीवनाचं परिवर्तन घडवलेलं नाही आणि तुम्ही घराच्या बाहेर आल्यानंतर सांगणार की परिवर्तन झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे, हे शक्य नसतं. व्यावहारिक दृष्टिकोनातून एक फार मोठं ते अपकृत्य आहे, दुष्कृत्य आहे. हे या देशामध्ये घडलेलं आहे, अजूनही घडतंय. आणि म्हणून याला उपाय, त्याला पर्याय म्हणून बाबासाहेबांनी वैज्ञानिक अशा पद्धतीचा, शास्त्रशुद्ध पद्धतीचा समाजवाद या देशासमोर ठेवलेला. कारण ते स्वतः अर्थतज्ञ आहे. जगामध्ये जे प्रसिद्ध अशा अर्थतज्ञ आहेत त्यापैकी बाबासाहेब एक अर्थतज्ञ आहे. आणि मग त्या ज्ञानाचा उपयोग बाबासाहेबांनी या भारतीय समाज व्यवस्थेचं काय आपल्याला करता येईल का, समाजवादाच्या दृष्टिकोनातून काही परिवर्तन करता येईल का. कारण बाबासाहेबांनी कधीही सुडाची भावना केलेली नाही. बाबासाहेबांनी कधीही सुडाची भावना ठेवलेली नाही, कारण बाबासाहेब हे पक्के बुद्ध धर्माच्या तत्वज्ञानानुसार चालणारे एक व्यक्तिमत्व. मुळातच त्यांची जडणघडण जी आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ह्या तत्वावर आधारित त्यांची जडणघडण झाली. या विचाराच्या माध्यमातून ते पुढे जातात. त्या विचाराला कधी ते
विचारापासून ते फारकत घेत नाही आणि त्या पद्धतीने ते विचार करणारी चालत आलेली आहे। या भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर भारतात आपण साम्यवाद स्वीकारला आणि त्या पद्धतीने या भारताची समाज रचना केली जावी अशा पद्धतीचा आग्रह काही विचारवंतांनी धरलेला होता। परंतु सुदैव या ठिकाणी की काँग्रेसचं आवडीचं अधिवेशन झालं। 1955ला ते अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये नेहरूंनी सांगून टाकलं की या देशाची वाटचाल आता समाजवादाच्या दिशेने जाणार आणि समाजवादी आम्ही स्वीकारलेला साम्यवाद आम्ही स्वीकारलेला नाही। ही गोष्ट चांगली होती, त्याच्यामध्ये प्रामाणिकतेचा भाग वेगळा। परंतु एका वरिष्ठ नेत्यानं, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यानं आवडी या परिषदेमध्ये अधिवेशनामध्ये सांगून टाकलं की या देशाची वाटचाल ही समाजवादी विचार परंपरेनेच आहे। कारण या देशातलं जे काही दारिद्र्य, दैन्य आणि गरिबीची मोठ्या प्रमाणावर आहे त्यावर साम्यवाद हा उपाय नाही, याच्यावर हिंसाही उपयोग नाही, पण हुकुमशाही हाही उपाय यावर होऊ शकत नाही। आणि म्हणून भारतामध्ये संविधानानुसार लोकशाही शासनाचा स्वीकार या देशामध्ये केला गेला आणि ही गोष्ट भारतीय विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची ठरली। आणि जर दुर्दैवाने जगामधील काही रशियासारख्या देशांनी साम्यवाद स्वीकारला, साम्यवादी समाजवाद स्वीकारला किंवा सारख्या देशामध्ये स्वीकारला, काही देशामध्ये स्वीकारला, म्हणून भारतामधलं दैन्य दारिद्र्य याच्यावर उपाय तोच असावा असं इथल्या सजग राजकारण्यांना वाटलं नाही, बाबासाहेबांनाही वाटलं नाही। बाबासाहेबांनी देखील समाजवादाला पाठिंबा दिला, कारण का मुळातच बाबासाहेब हे समाजवादी। पण डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय समाज वास्तवाचा संशोधनात्मक